दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वंचित संघर्ष सेनेचे ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी। दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वंचित संघर्ष सेनेचे ठिय्या आंदोलन केले। यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। फारुख ककमरी आणि महावीर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशांत कदम, अबू बकर, विजय पाटील, भाऊसाहेब कोळी, तात्यासाहेब माने, सिद्धू बागले, नूर मोहम्मद शेख सर, दस्तगीर कुपवाडे, मनोहर कांबळे, ऋषिकेश माने, जितेंद्र कोलप सर यांच्यासहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। जय शिवराय, जय भीम। आज बहुजन संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे सध्या जे देशभरात विषय गाजलेला आहे नीट पेपर फुटीचा, आणि त्यासाठी दिल्ली जंतर मंतर येथे जे आंदोलन उपोषण सुरू आहे त्याला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करत आहोत। याचा मुख्य हेतू असा आहे की सध्या मुलांचा जो पेपर फुटी झालेला आहे ते फार दुर्भाग्याची अवस्था आणि घटना घडलेली आहे। नीटचा पेपर देण्यासाठी मुलं वर्षानुवर्ष तयारी करत असतात। फक्त 2 वर्षाची मुलं नसतात, रिपीट पेपर देणारी सुद्धा मुलं त्यात असतात। काही मुलं 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आपण आयुष्यात त्यात लावलेलं असतात, आणि ह्या लोकांच्याकडून पेपर फुटी झाला की त्यांनी फक्त त्याचं पेपर फुटी झाली जाहीर केलं, दुसरं पेपर घेतलं, पण त्या मुलांच्या मानसिकतेवर किती मोठा त्रास झाला त्याचं काही या लोकांना जाण नाही आहे। जसं पेपर फुटी परत घेतला जातो, आमचा एक प्रश्न असा आहे की अशा प्रकारे ज्या प्रकारे आमदार खासदार फुटले जातात त्यांना परत का घेतलं जात नाही, त्यांना सुद्धा परत घेतलं झालं पाहिजे। त्याचबरोबर नीट फुटीचा विषयामध्ये सर्वात मोठी गंभीर बाब आहे ती अकॅडमीवाल्यांचा विषय आहे, कारण की अकॅडमीसुद्धा जी चालवतात त्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग या पेपर फुटीमध्ये त्या अकॅडमीवाल्यांचा आहे। त्यामुळं केंद्रातून राज्यातून प्रत्येक ठिकाणी अकॅडमीवाल्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे रजिस्टर कोणते आहेत ते बघितले पाहिजे, त्यांच्या मुलांची आणि शिक्षकांची पात्रतासुद्धा बघितली पाहिजे। त्यामुळं हा नीट फुटी पेपरचा जो विषय आहे यावर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपलं स्वतःची नैतिकता समजून राजीनामा दिला पाहिजे, आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीतून त्यांना सक्रिय पाठिंबा देऊ असं आज आम्ही घोषित करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।